मध्ये आमचे नेते आदरणीय भाऊराव पाटील गोरेगावकर हे शिवसेनेमध्ये आल्यामुळे आमची दुगणी ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं आणि यावेळेसही सांगितलं की शिवसेना ही स्वबळावरती निवडणूक लढवणार आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील, त्यांनी सुद्धा सांगितलंय ज्या ज्या ठिकाणी युती शक्य होत असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही युती करा. पण मला असं वाटतं की युती केल्याच्या नंतर कार्यकर्त्यावरती अन्याय होतो. कारण की जागा एक असती, शिवसेनेकडे 5 कार्यकर्ते असतात, भाजपकडे 5 कार्यकर्ते असतात आणि आम्ही तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेना स्वबळावरती लढवणार आहे, मैत्रीपूर्ण लढत राहणार आहे. कुणावरही टीका टिप्पणी आम्ही करणार नाहोत. आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आमच्या पक्षाच्या बाजू आम्ही मांडून आमचे जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंचायत समिती वरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आम्ही फडकवणार आहोत. तिकडे शिवसेनेची ताकद आता विधानसभेमध्ये जे काही आम्ही थोडंसं कमी होतो, आज भाऊ आल्यामुळे तुम्हाला सांगतो की म्हणजे WWF चे पैलवान आम्ही झालो. त्यामुळे आता सांगायची आम्हाला आवश्यकता नाही. मी प्रवेश केलेला आहे आणि आजचेच आमचे दोघांचे संबंध नाही. फार पूर्वीपासून आम्ही दोघं एकत्रच एकमेकाच्या सल्ल्यानेच काम करायचं आणि त्यामुळं त्यांनी सुद्धा पाहिलं की गेल्या 10 वर्षामध्ये जे काँग्रेसनं अन्याय माझ्यावर चाललेला होता ते म्हणजे आता किती दिवस तुम्ही अन्याय सहन करता, आता माझ्यासोबत चला. आणि मग त्यांनी एकनाथ दादाची माझी भेट घालून दिली आणि या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. निश्चितपणे आता आम्ही दोघं मिळून या नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो, ती म्हणजे या जिल्ह्यामध्ये 3 या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आमचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हेच या निमित्ताने एक हाती सत्ता संतोष दादाची यायचीच. आता हिंगोलीमध्ये सुद्धा आम्ही 2 जण मिळून एक हाती सत्ता या ठिकाणी भगव्याची आणल्याशिवाय राहणार नाही. दोघं मिळून अजून एकनाथ दादाचे हात आम्ही मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला त्यांना या महाराष्ट्राचा नेता म्हणून या ठिकाणी पाहायचं. या म्हणजे मी गेलो. पुढील कुठल्या असणार? आज आम्ही प्रवेश यासाठी केला की उद्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ही कार्यकर्त्याची निवडणूक. माझ्या निवडणुकीला अजून आता 4 वर्ष बाकी आहेत आणि त्यावेळेसही आम्ही दाखवून देऊ की हिंगोली विधानसभेवरती शिवसेनेचाच भगवा